परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात प्रभाग क्रमांक 11 साठी शनिवारी 20 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात उत्साही वातावरण पाहायला मिळाले। जिंतूर शहरातील जिल्हा परिषद मैदान येथील शाळेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती। जिंतूर तालुक्यातील प्रभाग क्रमांक 11 साठी शनिवारी 20 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले। जिंतूर शहरातील जिल्हा परिषद मैदान परिसरातील शाळेत मतदान केंद्र उभारण्यात आले होते। मतदानाच्या दिवशी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तसेच प्रशासनाच्या वतीने भरारी पथके सतत ये-जा करत परिस्थितीवर लक्ष ठेवून होती। या निवडणुकीत तालुक्यातील तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या आपल्या पेंडॉलमध्ये उपस्थित होते। आज माजी लोकप्रतिनिधींचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती असल्याने जिंतूरमध्ये चुरशीची व प्रतिष्ठेची निवडणूक होत असल्याचं चित्र दिसून आलंय। दरम्यान उद्या सकाळी नगर परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असून याबाबत पालकमंत्री सौ मेघना बोर्डीकर, माजी आमदार विजय भांबळे, सुरेश नागरे, प्रताप देशमुख आदींनी दैनिक देशोन्नती माध्यमाशी संवाद साधत निकालाबाबतची प्रतिक्रिया दिली आहे। आता जिंतूरच्या राजकीय भवितव्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। नक्की राष्ट्रवादीचाच विजय होईल, नगराध्यक्ष पण राष्ट्रवादीचेच देतील आणि बाकीच्या पण जिल्ह्यामध्ये इकडे नगरपालिका राष्ट्रवादी चिन्हावरच विजय होणार आहे आणि प्रत्येकाने यावर जिल्ह्यामध्ये अनेक नगरपालिका या राष्ट्रवादीच्या दिसत आहे। ते 2 तारखेला मैदान होतं, पण आता मी पुढे गेल्यामुळे लोकांचा आहे प्रतिसाद लोकांना कळालं आहे की राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आहेत म्हणून लोक मतदान काही खराब करणार नाही। निकाल आहे आणि खूप छान निकाल लागणार आहे अशी अपेक्षा आम्हा सगळ्यांना आहे। म्हणून आजच्या ह्या एका जागेच्या मतदानासाठी जो इथे या ठिकाणी जनसमुदाय दिसतोय हेच तुम्हाला सांगते उद्याच्या निकालाचं चित्र। ज्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढलो अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी, जिल्ह्यात सगळ्यात जास्त नगराध्यक्ष हे राष्ट्रवादीचे येतील आणि सगळ्यात जास्त नगरसेवकसुद्धा राष्ट्रवादीचे येतील हा 100% विश्वास मला व माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला आहे। कारण की जिल्ह्यातल्या जनतेने जे मतदान केलं हे राष्ट्रवादीवर विश्वास टाकून मतदान केलेलं आहे। पाथरी मतदारसंघात राजेश विटेकर यांच्या नेतृत्वात निवडणूक झाली। आमच्या मतदारसंघात मी असं सुरेश नागरे असतील आणि सगळ्यांनी लक्ष घातलं तर नक्कीच जनतेने पक्षावर विश्वास ठेवून उद्याचा निकाल हा 100% राष्ट्रवादीचा विजय होईल अशी अपेक्षा। भाजपनं लाखो करोडची उलाढाल केलीच जिल्ह्यामध्ये आणि ही गोष्ट झाकत नसते। पैसा वाटायचा कसा वाटायचा हे जनतेला सगळं कळते, कोणाकडे पैसा आहे कोणाकडे काय आहे। त्याच्यामुळे भाजपनं नक्कीच सत्तेचा दुरुपयोग केला, लाखो करोड रुपये भ्रष्टाचाराच्या मार्गाने कमवले आणि तोच पैसा आता जनतेसमोर आणला। निश्चित जनता पैशाला बळी पडणार नाही। चांगल्या भविष्यकाळामध्ये चांगले उमेदवार चांगला पक्ष जे काम करेल त्यालाच जनता आपल्या जिल्ह्यात निवडून देईल अशी अपेक्षा आहे। काय झालं आता नगरपालिकेचे निकाल उद्या लागतील, त्याच्यानंतर आम्ही सगळेच प्रमुख कार्यकर्ते महापालिकेची तयारी आम्ही करणार आहोत। त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं कोणाशी युती करायची काय करायची जरा वरिष्ठाची चर्चा करून तो निर्णय आम्ही या 4-5 दिवसात घेऊ। महापालिकामध्ये सुद्धा आम्ही सगळे कार्यकर्ते लक्ष घालणार। आणखी कोणाशी माझं बोलणं झालेलं नाही। मी आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेश विटेकर आम्ही सगळेजण मिळून भाजप सोडून कोणासोबत अलायन्स करायचं तर ते आम्ही चर्चा करू आणि लवकर त्या ठिकाणी निर्णय घेऊ। ठीक आहे, प्रतापरावांनी पत्रकार परिषद घेतली, आमची तयारी सगळी राष्ट्रवादीच्या सिंबाला सुद्धा आहे पूर्ण लढायची। याच्या व्यतिरिक्त काही पक्षाचे प्रस्ताव आले असेल त्यांच्याशी चर्चा करू आणि नंतर निर्णय घेऊ। आता हे प्रभाग क्रमांक जो मागच्या 3 तारखेला जो निर्णय झाला होता त्या कारणाने जो 11 प्रभाग क्रमांक 11चा जो मतदानाला जो विलंब झाला होता आणि त्यानुसार आज जे मतदान सकाळपासून होते अत्यंत शांतपणात व्हायले आणि टक्केवारी पण वाढत आहे। आज 1.5-2 वाजता 60-70% वर मतदान आणि व्यवस्थितरित्या पार पडत नाही। उद्याच्या निकालाचं सांगायचं म्हणजे होईन तोरूप मला असं वाटतं 100% जनतेचा कौल भाजप पक्षाकडेच राहील आणि त्यानुसार
असं मी ठामपणे सांगतो की उद्याला भाजप पक्षाचा विजय होईल. हे प्रभाग आमचे 12 होते, उमेदवारी पण 25 होते.